सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। सन्मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे निष्ठावान समर्थक सन्मान्य प्रीतमदादा कळसकर यांचं सहर्ष स्वागत करावं। टाळ्यांचा एका जोरदार कडकडाट करूयात। टाळ्या वाजवून सन्मान्य प्रीतमदादांचं आज आपण अभिषेकचिंतन करूयात। या सोहळ्यामध्ये सहर्ष स्वागत देखील करूयात। प्रीतमदादा यांना विनंती आपण या मंचावर उपस्थित आहोत। त्यांच्या सुविधी पत्नी शिवणीताई यांना देखील स्टेजवर येण्याची विनंती आहे। मातोश्री नलिनीताई कळसकर आणि स्नेही राजेंद्र पवार याही मान्यवरांना मी त्यांच्या येण्याची विनंती करतो। आवडीचे प्रमुख सन्माननीय दीपकजी शिंदे साहेब या ठिकाणी प्रीतमदादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या उर्वरित सर्व मान्यवरांना थोडीशी विनंती आहे। आपण सर्वांनी शुभेच्छा देण्यासाठी थोडा वेळ वाट पाहावी। केक कट केल्यानंतर आपण सगळ्यांनी शुभेच्छा द्याव्यात अशी देखील विनंती आहे। 10 मिनिटं आपल्या सर्वांची आम्ही या ठिकाणी घेणार आहोत। आजच्या या सुंदर सायंकाळच्या समय संकुल मैदानात परिचित असलेले लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय प्रीतमदादा कळसकर। खरं तर आपण सर्वजण गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून प्रीतमदादांना परिचित आहोत, ओळखत आहोत। आपल्या प्रत्येकाचा प्रीतमदादांचा हा जवळून परिचय आहे। मात्र गेल्या काही वर्षांपासून सातारच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ज्यांनी विशेष उल्लेखनीय असं योगदान दिलेलं आहे, ज्यांच्यामुळे साताऱ्यात वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्स जे मेट्रोपॉलिटन सिटीमध्येच आयोजित केले जातात अशा प्रकारचे अनेक इव्हेंट्स यशस्वीरित्या साताऱ्यामध्ये होऊ लागले ते प्रीतमदादा आणि त्यांच्या सुविधी पत्नी शिवणीताई यांच्यामुळे। आणि हा एक वेगळा परिचय गेल्या काही दिवसांपासून काही महिन्यांपासून आपल्या सर्वांना झालेला आहे की साताऱ्यामध्ये कोणताही सण असू देत, उत्सव असू देत, कार्यक्रम असू देत, उपक्रम असू देत, हा जर भव्य दिव्य स्वरूपात करायचा असेल, भव्य दिव्य स्वरूपात पाहायचं असेल तर त्याचं नेटकं आणि नेमकं संयोजन हे शिवानीताई कळसकर आणि प्रीतमदादा करत असतात। मग अगदी आयोजित केलेला फॅशन शो असेल जो महाराज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेला होता, गांधी मैदानावर अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच सातारकरांनी अनुभवलेला। फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय सागरदादा भोसले हे देखील या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत। सागरदादा यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। दिवसेंदिवस शिवणीताई यांचं सामाजिक कार्य याच्या कक्षा या रुंदावत आहेत आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत खेड्यापाड्यातील अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून त्यांचा संपर्क सहज व्हावा म्हणून, सुलभ व्हावा म्हणून गेल्या वर्षी जनसंपर्क कार्यालयाची देखील संकल्पना शिवणीताईंनी मांडली आणि अजिंक्य कॉलनी येथे शिवणीताई आणि प्रीतमदादा यांचं जनसंपर्क कार्यालय आपण सर्व आपल्याला शुभेच्छा देतात, त्या शुभेच्छा ऐकूयात। भरपूर आहे महाराज साहेब। राधिका संकुलचं मैदान संपूर्ण भरलंय। जी मुजरा मला
एक जी हा एक बोला एक माईकला लावतो जी लाव जी मनापासून तुला उदंड ऐकू खूप खूप कदाचित तुझी वाव जी थँक्यू आणि खूप खूप तुझ्या आपण समाजकार्य जी हे केवळ तुझ्याबद्दल बोल आज सुद्धा वाटतोच पण जेवढे उपस्थित लोक आहेत त्या सगळ्यांना त्या शुभेच्छा टाकून जी कारणास्तव काय कारणास्तव माझी मुलगी का उद्या जात आहे पण बोर्डिंगला त्या मी उपस्थित राहू शकलो नाही पण खरं एकामेकाला नाव सगळ्यांनी मिळून एक समाजसेवेचं सत्य जे अर्थ घेतला त्या हिशोबात काम केलं पाहिजे आणि त्या प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला जे जे मधून बदलतात त्यात कुठेही मी आली माझं ते म्हणत आधी उद्या आहे ते सांगाल किंवा कधी कधी मला असं वाटतं की अनेक लोक की तुम्ही समाजकारण करता एक मानसिक समाधान आणि त्यातूनच या घराण्यामध्ये त्या घरात परंपरा राखण्याकरता आज एकुलता एक मी आहे आणि ते मी राखत आलो आणि ते राखत असताना आपल्या सगळ्यांचं जे प्रीतम असेल ना तर सगळे एवढे उपस्थित आपल्या सगळ्यांचा संवाद कराल या याच्यापेक्षा अजून काय मागायचं असतं तर देवाकडे मागितलं काय मागत होता मी फक्त एवढंच सांगेन की जेवढे आपण सगळ्यांना जे प्रीतमला मी सांगेन आपल्या सगळ्यांचं लॉट्स ऑफ सक्सेस लॉट्स ऑफ लव्ह माझ्याकडनं आणि खूप खूप प्रचंड आपण पुढे जावं त्या काही तुम्हाला जेवढं मी कुठे कमी पडणार फक्त आय एम सो सॉरी मी येऊ शकलो नाही मला माफ करा एवढंच या प्रसंगी सांगतो मी पुन्हा एकदा प्रीतम जी महानपिंग पाणी नाही मालक असं नाही आम्ही मागतो हो जी सदिच्छा आणि शुभेच्छांसाठी महाराज का लोकप्रिय आहेत प्रत्येकाच्या अगदी प्रत्येकाला सकाळी किंवा जमेल तसा महाराज साहेब शुभेच्छांचा फोन हा नेहमीच करत असतात अगदी तोच अनुभव या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वांनी घेतला महाराज साहेबांच्या सदिच्छा आणि आज या ठिकाणी तुमच्या सर्वांचे लाडके प्रीतम आणि माझे पती यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि आभारही मानते. थँक्यू. त्यांचे अगदी निकटवर्तीय कट्टर जे काही चांगले शब्द वापरता येतील ते प्रीतमदादाला कमी पडतील असं मला वाटतं या ठिकाणी. कारण आपण प्रीतमदादांची आत्तापर्यंत दहीहंडी असेल त्यांचा दांडिया उत्सव असेल महाराज साहेबांच्यासाठी ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत कार्यरत असतात आणि खरोखर महाराज साहेबांना मित्रमंडळी तिकडेही लक्ष द्यावं. दादांच्या विषयी मला वाटत नाही की त्यांच्या मित्रमंडळींना जास्त काही सांगायची गरज आहे परंतु महाराज साहेबांना देखील प्रीतम दादांच्यावर तेवढंच प्रेम आहे कारण आपला जीव आयुष्य पूर्ण प्रीतम दादांनी महाराज साहेबांसाठी अर्पण केलेले आहे अख्खी फॅमिली अर्पण केलेली आहे आणि अगदी शेवटपर्यंत महाराज साहेबांसाठी प्रीतम दादा काम करत राहणार आहे.
आता आपल्या एवढ्या सर्व मित्रमंडळींनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे, तर आपल्या कोणत्याही मित्राला किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीला जर आपल्याला शुभेच्छा द्यायच्या असतील तर मी सर्वांना एक रिक्वेस्ट करेन, आपल्या हाताची प्रत्येकानं बंदूक करूयात अशी, आणि आपण सर्वांनी प्रीतम दादांना सलामी देऊयात. आहे का तयारी सर्वांची? त्यांनी मित्र समुदाय जमा केलेला आहे, अशीच त्यांची भरभराट हो ही सदिच्छा आणि शुभेच्छा त्यांना. येस. प्रथम मी महाराज साहेबांचे आभार मानतो, त्यांनी वेळात वेळ काढून फोन केला. इथं माझे सर्व जमलेले मित्र परिवारांचे पण आभार मानतो. थँक्यू. आज आपलं लाडकं व्यक्तिमत्व आणि माझा लाडका भाऊ, आज याचा वाढदिवस सोहळा आज आपण खूप उत्साहात साजरा करत आहोत, आणि आमच्या कुटुंबाची सावली बनून राहणारा आणि आमचा आधारवड असणारा माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सदैव कायमच प्रीतम दादा यांच्याबरोबर आहे. पवार परिवारातील राजेंद्र पवार, डिंपल पवार यांच्या देखील सदिच्छा आणि शुभेच्छा हे प्रीतम दादांच्या बरोबर कायमच असणार आहेत. तुम्ही सर्वजण ज्या क्षणांची वाट पाहत आहात तो सुंदर क्षण या ठिकाणी आपण अनुभवणार आहात. रजतभाई डांगे आपल्याला विनंती आहे. संतोष आखाडे, सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य संतोष आखाडे यांना देखील विनंती आहे. सागरदादा आपण देखील सहभागी विनंती. सुरेश ठाकरे आणि शंकर ढोले यांना देखील विनंती आहे. या दिवशी त्यांच्या सोहळा प्रसंगी आपण मोठ्यावर येतो.
मी